नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींना आजपासून 1500 रुपये प्रमाणे पैसे मिळणार असे काल माननीय अजित पवार यांनी विधानसभा अधिवेशनाच्या आधी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली होती। तर मग मित्रांनो, त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आज आलेला आहे, परंतु अजूनपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। तर मग हे पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात त्याविषयी आपण माहिती बघूया। तर मग काल माननीय अजित पवार यांनी काय सांगितले होते आणि किती पैसे या ठिकाणी जमा होणार होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बघितलेला आहे। तर मग मित्रांनो, लाडक्या बहिणींना आता जूनचा हप्ता हा 12वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। त्या संदर्भातला जी.आर. आलेला आहे। तर त्या जी.आर. मध्ये किती रक्कम मंजूर करण्यात आलेली होती तीही आपण या ठिकाणी बघूया। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग यांचा 30 जून 2025 रोजीचा महत्त्वपूर्ण जी.आर. आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीसाठी 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2984 कोटी म्हणजे 2984 कोटी एवढी रक्कम एवढा निधी पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याचे अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। सन 2025-26 आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीनुसार 2884 कोटी रुपये या खात्यात वितरित करण्यात आलेले आहे। मग हा इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे। सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे। तर मग मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेच्या सदरचं वितरण हे निधी आहरण संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे जे राज्यस्तरीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते आहे त्यामध्ये हे पैसे आज जमा करण्यात आलेले आहे। तरी मित्रांनो, मग हे पैसे आपल्याला कधी मिळणार असा प्रश्न पडतो आहे। तर हा जी.आर. जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता। तर मग आता जी.आर. आलेला आहे। माननीय मंत्र्यांनी सांगितलेले आहे की उद्यापासून पैसे जमा होणार, परंतु अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही। तर मित्रांनो, यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काल बोलताना त्यांनी सांगितले की उद्यापासून जमा होणार आहे, परंतु 3 जुलै रोजी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे लाडकी बहिणींसाठी। हा तर लाडक्या बहिणींचे जे काही आहे महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची वर्षपूर्ती झालेली आहे असं ट्विट अदितीताई तटकरे यांनी टाकलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। या 1 वर्षात ही योजना यशस्वी ठरलीच, पण या योजनेने संपूर्ण राज्यात अनेक यशोगाथा रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। ही योजना याच जोमाने यापुढेही अखंडपणे सुरू राहणार आहे। अशा अनेक यशोगाथा महाराष्ट्रातील गावागावात घडणार हा मला विश्वास आहे, कारण महायुती सरकारचा निर्धार आहे आता थांबायचं नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ट्विट त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे। मग त्या माहितीनुसार आता मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे 3 जुलै रोजी। मग 3 जुलै रोजी जे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे तर 3 जुलैपर्यंत हे पैसे तुम्हाला मिळू शकतात। आज जी.आर. आलेला आहे। सर्वसाधारण गटासाठी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे। त्यानुसार आता पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे, परंतु आज जर उद्यापासून जर पैसे मिळाले नाही तर हे पैसे 3 तारखेला ज्यावेळेस हा 1 वर्ष पूर्तीचा कार्यक्रम होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा, त्या दिवशी हे पैसे मिळू शकणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला 3 जुलैपर्यंत हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 100% जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती। आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।